महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? तर काय म्हणतात मित्रांनो, ठकी असं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, ठकी हे लहान मुलींचं खेळणं आहे मित्रांनो. कर्नाटक राज्यामध्ये सर्वात जास्त लाकडी खेळणी बनवली जाते. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला ओळखायचा आपल्याला. कमळ याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो वायस. कमळाचा समानार्थी कोणता शब्द आहे बघा, नसलेला शब्द वायस आहे मित्रांनो. कमळाचे समानार्थी शब्द राजीव, सरोज, अंबुजेत. वायस मित्रांनो हा कावळ्याचा समानार्थी शब्द आहे. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? तर रेषाखंडाला बघा एकच मध्यबिंदू असतो. लक्षात ठेवा, एकच. आलं लक्षात? नेक्स्ट आहे बघा, भारतामधील पहिला वेस्ट टू हायड्रोजन हा जो काही प्रकल्प आहे हा कोणत्या शहरामध्ये उभारला जाणार आहे? तर पुण्यामध्ये मित्रांनो हा उभारला जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, पुण्यामध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो, डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये कोणत्या शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली? तर वेल्लोर. लक्षात ठेवायचं आहे बघा, वेल्लोर शहरामध्ये पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया या ठिकाणी झालेली बघा. डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेली. पुढीलपैकी आपल्याला चुकीची जोडी कोणती ती ओळखायची आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल्स दिल्ली या ठिकाणी नाही बघा. तर मित्रांनो हे कुठे, मुंबई या ठिकाणी बघा. आणि जागतिक वारसा स्थाने मध्य रेल्वेचं या ठिकाणी मुख्यालय सुद्धा बघा. 1887 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाचे सुवर्ण जयंतीनिमित्त हे बांधण्यात आलं होतं. बाकी सगळे या ठिकाणी करेक्ट आहे. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता किती कोण तयार होतात? तर या ठिकाणी बघा, ज्यावेळेस दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता किती बघा, 8 कोण तयार होतात. किती? 8 कोण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इसवी सन 1992 मध्ये टिंबटिंब या राज्यामध्ये मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली होती. तर आंध्र प्रदेशमध्ये मित्रांनो ही सुरू करण्यात आली होती. 1992 मध्ये आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यामध्ये मद्यपान विरोधी चळवळ चालू करण्यात आली होती बघा. जिल्ह्यामध्ये गरीब ग्रामीण महिलांनी दारूबंदी विरुद्ध लढाई म्हणून ही चळवळ चालू केली होती आणि लवकरच ती पूर्ण महिला चळवळीमध्ये बदलण्यात आली. भारत सेवक समाजाची स्थापना कुणी केली होती? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती मित्रांनो. भारत सेवक समाजाची स्थापना 12 जून 1905 ला झाली होती बघा. पुण्यामध्ये स्थापन झालेल्या भारत सेवक समाजाचं उद्दिष्ट काय होतं? भारतामधील नागरिकांसाठी स्वयंसेवेचा मार्ग शोधणे आणि विकसित करणे. पुढचा प्रश्न आहे बघा, संसदीय शासन प्रणाली कोणत्या ठिकाणी विकसित झाली? तर ही इंग्लंडमध्ये मित्रांनो विकसित झालेली आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे, इंग्लंडमधील अलिखित संविधान असून सुद्धा त्या ठिकाणी बराचसा राज्यकारभार पारंपरिक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संकेताचे आधारे चालतो बघा. नेक्स्ट आहे बघा, पुढील वाक्यामधील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे. देवा सर्वांना सुखी ठेव. तर या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, देवा सर्वांना सुखी ठेव. सुखी ठेवणे म्हणजे याचा आज्ञार्थी रूप आहे. या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे बघा, आज्ञा विनंती सल्ला. पुढचा प्रश्न आहे, 19 जुलै 1969 साली देशामधील प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं? तर 14 बँकेचं या ठिकाणी राष्ट्रीयकरण झालं होतं मित्रांनो 19 जुलै 1969 ला. हा जो काही निर्णय मित्रांनो इंदिरा गांधी पंतप्रधान असताना झालेला आहे बघा. त्या काळामध्ये भारत सार्वजनिक क्षेत्रामधील जे काही बँक आहे बघा, त्यापेक्षा खाजगी बँकाच्या अर्थव्यवस्थेचा काय होता, दबदबा होता. त्याचप्रकारे 1980 साली ही 6 अनुसूचित बँकांचं राष्ट्रीयकरण सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या देशामध्ये टिंबटिंब या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आली. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, 1 जुलै 2017 पासून बघा GST, याला आपण म्हणतो GST म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ऑगस्ट 2016 रोजी 122 संविधान सुधारणा विधेयक संमत करण्यात आलं होतं बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेमधून कोणत्या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आलं? तर कोणता देश मित्रांनो? रशिया. ऑप्शन क्रमांक 2, रशियाला या ठिकाणी निलंबित करण्यात आले बघा. पुढचा प्रश्न आहे पहा, 2023च्या 19व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा ऑगस्ट 2023 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या? तर बुडापेस्ट या ठिकाणी मित्रांनो ह्या आयोजित करण्यात आल्या होत्या. 19व्या जागतिक ॲथलेटिक्स ह्या बुडापेस्ट या ठिकाणी. लक्षात ठेवा, या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने बघा 88.17 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलं होतं बघा. आणि या स्पर्धेमधील भारताचं एकमेव सुवर्ण पदक होतं. याआधी बघा 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये
लांब उडीमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. वर्गीकृत वारंवारता सारणीमधील संचित वारंवारतेचा उपयोग काढण्यासाठी होतो. तर मध्यक काढण्यासाठी होतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 मध्यक. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी आपल्याला पायथागोरसचं बघा या ठिकाणी त्रिकूट कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तो ऑप्शन क्रमांक 4 बघा 3, 4, 5. लक्षात ठेवा 3, 4, 5 हे काय बघा पायथागोरसचं त्रिकूट आहे बघा. तर पायथागोरसचे त्रिकूट बघा 3, 4, 5, 5, 12, 13, 18, 15, 17, 6, 8 आणि 10 हे काय बघा त्रिकूट आहेत. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते बघा? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद मित्रांनो या ठिकाणी होते बघा 1946 रोजी. आणि त्यांच्या अगोदर सच्चिदानंद सिन्हा होते बघा. तात्पुरत्या काळासाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती होती. आणि 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक झाली होती. कधी? 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक पार पडली होती. आणि 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टाचा ठराव स्वीकारला गेला होता. परम 8000 बघा परम 8000 हा जो काही महासंगणक आहे हे तयार करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? तर तयार करणारे जे काही शास्त्रज्ञ आहेत मित्रांनो हे कोण आहेत? याचं करेक्ट आन्सर आहे डॉक्टर विजय भटकर. लक्षात ठेवा ही आहेत. परम 8000 परम 8000 हा महासंगणक. हा संगणक बघा सीडॅक या संस्थेने पुणे या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि सध्या ऐरावत हा भारताचा सर्वात जास्त वेगवान महासंगणक आहे बघा. 2022 सालचं बघा WHO अमृत महोत्सवाची 75वी जी काही सभेची मुख्य संकल्पना काय होती? काय होती बघा? शांततेसाठी आरोग्य. लक्षात ठेवा आणि आरोग्यासाठी शांतता. भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. तर उपराष्ट्रपती. लक्षात ठेवा मित्रांनो उपराष्ट्रपती हे करेक्ट आन्सर आहे बघा. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात बघा. आणि उपराष्ट्रपती पद ही अमेरिकन उपराष्ट्रपदावर आधारित आहे बघा. कलम 63 मध्ये या पदाचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे बघा. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट पहा 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली होती? तर आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती बघा. लक्षात ठेवा. नेक्स्ट पहा रक्तानी या शब्दाची विभक्ती ओळखायची आपल्याला. रक्तानी तर या ठिकाणी नि आलेलं आहे बघा रक्तानी. तर या ठिकाणी तृतीय आपलं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 1 तृतीय. भारतामधील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटलं जातं? तर वाहन. मित्रांनो लक्षात ठेवा वाहन या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. इसवी सन 1453 मध्ये ऑटोम तुर्कांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतलं. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतलं बघा. पुण्यामधील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर आगा खान पॅलेस याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे आगा खान पॅलेस. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? याचं करेक्ट आन्सर आहे बघा डॉक्टर होमी भाभा. ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर होमी भाभा. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टी रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती. यामुळेच बघा 10 ऑगस्ट 1948ला अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. आणि अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची निवड करण्यात आली होती बघा. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर MS स्वामीनाथन मित्रांनो हे भारतीय हरित क्रांतीचे जनक होते पहा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक टिंबटिंब करतात. कोण करतात मित्रांनो या ठिकाणी? तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती करतात. लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 25 जानेवारी 1950ला झालेली. 1950ला हे पण लक्षात ठेवा. स्थान कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. आणि न्यायाधीशांचा कार्यकाळ 65 वर्षापर्यंत असतो. भारतामध्ये बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे? तर युनिसेफ आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे युनिसेफ. ऑप्शन क्रमांक 1 भारतामध्ये बाल कुपोषणाच्या समस्यावर उपाययोजना करण्यासाठी युनिसेफ ही कार्यशाळा आयोजित करते. युनिसेफ म्हणजे काय? युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड. लक्षात ठेवा याची स्थापना 11 डिसेंबर 1946ला झाली. 11 डिसेंबर 1946ला. अध्यक्ष कोण आहेत बघा? त्याचे कॅथरीन रसेल. सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने 2022 मध्ये कोणत्या देशाला डार्नियर 228 विमान भेट दिलं? तर श्रीलंका. लक्षात ठेवायचं बघा श्रीलंका. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली आहे?
तर NCC मित्रांनो लक्षात ठेवा, NCCची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, स्थापनेची तारीख लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबरला याची स्थापना करण्यात आली होती 1948ला. NCCची 26 नोव्हेंबरला लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? दूध हे लिटरमध्ये मोजतात तर मीटरमध्ये काय? कापड मोजलं जातं. एकदम सोपा प्रश्न आलता बघा, कापड. द्रव पदार्थ मोजण्यासाठी लिटर असतं, स्थायू पदार्थ मोजण्यासाठी मीटर असतं, वेळ मोजण्यासाठी तास किंवा मिनिटं, आणि वस्तू किलोग्रॅममध्ये मोजले जातात. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? तर संत नामदेव यांना बघा मित्रांनो महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणतात. पुढचा प्रश्न आहे बघा, संधी सोडवा मनसपटल. तर मनपटलची संधी आपल्याला ओळखायची आहे, तर मनसपटल याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ही काय बघा मित्रांनो, संधी म्हणजे काय? मराठी भाषेमध्ये तयार होण्याची जी काही क्रिया आहे त्यावेळी एक अक्षर दुसऱ्याशी जोडताना जो नियम वापरले जातात त्याला संधी म्हणतात बघा. संधीचा मूळ अर्थ काय होतो? साधने किंवा जोडणे होतं बघा. संधीचे प्रकार आहेत स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. कतारमधील फिफा वर्ल्ड कप 2023च्या उद्घाटन समारंभामध्ये भारताचं प्रतिनिधित्व कुणी केलं होतं? कुणी केलं होतं मित्रांनो? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 जगदीप धनखडे यांनी. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण काही महत्त्वाचे विज्ञानाचे प्रश्न पाहणार आहेत. आपल्या व्हिडिओचा प्रश्न आहे बघा, ध्वनीचा वेग हा कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असतो? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सोपा वाटत असेल, परंतु हा प्रश्न 10 वेळा पेपरला विचारलेला आहे पोलीस भरतीला. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ध्वनीचा वेग हा स्थायू ऑप्शन क्रमांक 3 स्थायू माध्यमामध्ये मित्रांनो सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रत्येक माध्यमानुसार बघा ध्वनीचा वेग बदलत असतो. ध्वनीचा वेग बघा मीटर प्रति सेकंद असा मोजला जातो. कसा? मीटर प्रति सेकंद. ध्वनीचा वेगाचा क्रम पाहिला तर स्थायू, द्रव आणि वायू असा या ठिकाणी बघा क्रम असतो बघा. निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा वेग बघा 0 असतो. ज्या ठिकाणी वातावरण नसतं त्या ठिकाणी एकदम 0 आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, ध्वनीचा वेग हा खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतो? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 ॲल्युमिनियम. मित्रांनो लक्षात ठेवा, ध्वनीचा वेग हा कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतो? तर ॲल्युमिनियममध्ये बघा. लक्षात ठेवायचं ॲल्युमिनियम. आपण बघितलं मित्रांनो यांचा क्रमसुद्धा आणि वेगसुद्धा बदलत असतो. ध्वनीचा वेग बघा निर्वात पोकळीमध्ये 0 असतो. स्थायू माध्यमामध्ये ध्वनीचा वेग बघा सर्वात जास्त असतो. ध्वनीचा वेग मीटर प्रति सेकंदमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इंद्रधनुष्यामध्ये वरून अनुक्रमे 3ऱ्या क्रमांकावर असणारा कोणता रंग आहे बघा? तर पिवळा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. आपल्याला विचारलं वरून 3ऱ्या क्रमांकावरती कोणता आहे बघा? पिवळा आहे. इंद्रधनुष्यामध्ये बघा जर पाहिलं आपण तर तांबडा, नारंगी, पिवळा आणि हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा. तर याचं जे काही क्रम आहे बघा ताना पिहिनी पाजा, हे काय बघायचं करेक्ट आन्सर आहे बघा. आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे बघा, 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेमधील वेग किती असतो? 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला या ठिकाणी विचारलं आपल्याला तर 344 ऑप्शन क्रमांक 4 344 मीटर प्रति सेकंद बघा इतका वेग पाहायला मिळतो. ध्वनीचा वेग हा सर्वात जास्त स्थायू माध्यमामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सर्वात कमी वेग हा वायू माध्यमामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. निर्वात पोकळीमध्ये बघा 0 असतो. निर्वात पोकळीमध्ये 0 असतो. आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ खरोखर IMP वाटत असेल, तुमच्या उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं मित्रांनो की जी काही माझी मेहनत आहे 100% काम करते. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी एक मार्क फिक्स करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. फालतू चॅनल सबस्क्राईब करण्यापेक्षा बघा या ठिकाणामधून आपल्याला नोकरी मिळणार आहे. यासाठी तुम्ही नक्की हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा. लगेच तुम्हाला लेक्चरची नोटिफिकेशनसुद्धा मिळून जाईल. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग आणि डोळ्यामधील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यामुळे टिंबटिंब होतं. तर बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, 5 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे बघा. जालना ग्रामीण पोलीसला प्रश्न आला होता. तर यालाच म्हणतात मित्रांनो निकट दृष्टीदोष. कोणता दोष म्हणतात? निकट दृष्टीदोष असं म्हणतात. या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो निकट दृष्टीदोषामध्ये व्यक्ती बघा जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. याच्यावर उपयोग काय बघा? उपाय बघा हा दोष सोयीस्कर अंतर्वक्र बघा. यामध्ये आपले 2 प्रश्न कव्हर झाले. जो काय निकट दृष्टीचा आहे बघा यासाठी बघा अंतर्वक्र भिंगारच्या साहाय्याने बघा हा सुधारता येतो. लक्षात ठेवायचं अंतर्वक्र. पुढचा प्रश्न बघा, कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? तर लाल आणि या ठिकाणी जर पाहिलं हिरवा. लक्षात ठेवा लाल आणि हिरवा ऑप्शन क्रमांक 2. लाल आणि हिरव्यामध्ये या ठिकाणी बघा स्पष्टपणे फरक करू शकत नाही. या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो रंग आंधळेपणा असलेल्या व्यक्तीला बघा सर्व रंग दिसतात परंतु बघा लाल आणि हिरव्या रंगामध्ये फरक कळत नाही.
रंग आंधळेपणा हा अनुवांशिक आजार आहे मित्रांनो. कसा अनुवांशिक आजार आहे? हा आजार आईकडून बघा वडिलांकडून पुढच्या पिढीला येत असतो. महिलांमध्ये हा आजार होत नाही बघा. 8 ते 10% पुरुषांमध्येच हा रोग होतो. समुद्राची खोली मोजण्यासाठी टिंबटिंब वापरतात. बघा समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान हे वापरलं जातं. लक्षात ठेवायचं बघा, सोनार तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा उपयोग बघा पाण्याखाली वस्तूचं अंतर, दिशा आणि वेग मोजण्यासाठी केला जातो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न काय विचारला मित्रांनो? प्रकाश प्रदूषण म्हणजे काय? प्रकाश प्रदूषण म्हणजे काय? तर रात्रीच्या आकाशामध्ये जास्त कृत्रिम प्रकाश, याला आपण काय म्हणतो बघा, प्रकाशाचं प्रदूषण असं म्हटलं जातं. बघा आपण वापरत असलेल्या अधिकच्या कृत्रिम प्रकाशामुळे अवकाशामधील खगोलीय वस्तूंच्या बघा निरीक्षणावर परिणाम होते. तर बघा प्रकाश प्रदूषण म्हणजे काय? रात्रीमध्ये जे काही आपली आकाशामध्ये जे काही कृत्रिम प्रकाश सोडला जातो त्याला आपण म्हणतो बघा प्रकाश प्रदूषण. खालीलपैकी कोणत्या माध्यमामधून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर पोलादामध्ये बघा सर्वात जास्त ध्वनीचं या ठिकाणी वहन होतं बघा. स्थायू माध्यमामधून ध्वनीचं बघा वहन हे सर्वात वेगाने होत असतं. जसजशी घनता वाढेल तसतसा ध्वनीचा वेग सुद्धा या ठिकाणी वाढतो. आणि मित्रांनो बघा जी काही निर्वात पोकळी असते, ज्या ठिकाणी वातावरण नसतं त्या ठिकाणी बघा ध्वनी वाहत नसतो, कारण ध्वनी वाहण्यासाठी माध्यमाची गरज असते. ध्वनीचा वेग बघा सर्वात जास्त स्थायूमध्ये पाहायला मिळतो. हवेमधील आर्द्रता, पदार्थाची घनता, तापमान वाढल्यास बघा ध्वनीचा वेग सुद्धा या ठिकाणी वाढत असतो. सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो. याचं कारण काय? तर बघा याचं कारण आहे बघा प्रकाशाचं काय होतं बघा या ठिकाणी अपवर्तन होतं. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 3 अपवर्तन. प्रकाश एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना दिशा बदलतो, म्हणून याला